श्री सद्गुरू आणि सत्शिष्य यांचा आध्यात्मिक सुखसंवाद लेखांक पहिला. पूजनीय श्री ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आणि सत्वशील असणारा सत्शिष्य यांच्या कोमल अंतःकरणातील आध्यात्मिक प्रश्नोत्तराचे सात्विक सद्भाव प्रगट करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्शिष्याच्या अंतःकरणात आत्मज्ञान प्राप्तीची तीव्र तळमळ, व्याकुळता वाढल्यामुळे सत्शिष्याने श्री सद्गुरूंना अनेक आध्यात्मिक प्रश्न विचारले आहेत. त्या आध्यात्मिक प्रश्नांची प्रश्नोत्तरे स्वानुभव सिद्ध असणारे श्री सद्गुरुनाथ स्वतः देत आहेत. सत्शिष्य आपल्या सद्गुरूंजवळ अतिनम्र होऊन म्हणतो, श्री गुरु महाराज, आपणच माझ्या पुढील जीवनाचे खरे शिल्पकार आहात. आता मला माझ्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे देऊन पावन करावे. या दृश्य जगात पतितांना पावन करणारे, नराचा नारायण करणारे आपणच महापुरुष आहात. श्री समर्थ म्हणतात, सद्गुरूहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा पाठा, सामर्थ्य पिसे. सत्शिष्य म्हणतो, महाराज, मी आपल्या चरणकमली शरण आल्यानंतर माझे स्वहित होणार आहे याची मला बालंबाल खात्री वाटते. म्हणूनच मी स्वतः सद्विचार करून आपल्या चरणी धाव घेतली आहे. आता माझ्या ठिकाणी असणाऱ्या अतिचंचल, अतिचपल, अतिकोमल मनावर अध्यात्मज्ञानाचे सात्विक संस्कार करून माझा आत्मोद्धार करावा अशी लीन होऊन मी नम्र प्रार्थना करतो. सेवा करावी श्री गुरुराज याची, चिंता हरावी सकळही मनाची, असा आमचा भारतीय हिंदू धर्म सांगत आहे. मानवी जीवनामध्ये अतिलीनता, अतिनम्रता, अतिसहिष्णुता, अतिसहजता हे सद्गुण भगवत भक्तीला पोषक आहेत. सद्विचारांती पाहिले तर हे सर्वही सद्गुण मानवी जीवनालाही पोषकच आहेत. म्हणूनच ते प्रत्येकाजवळ असावेत. आता श्री गुरुशिष्यांच्या सुखसंवादाला सुरुवात झाली. सत्शिष्याने आपल्या सद्गुरूंच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न मांडला. महाराज, मानवी जीवनामध्ये तपस्साधना हा काय प्रकार आहे आणि ती तपस्साधना कशा प्रकारची असते याचा उलगडा करून सांगावा. ही तपस्साधना माझ्या सामान्य बुद्धीला, प्रकृतीला झेपेल अशी साध्या सोप्या भाषेत सांगितलीत तर अधिक बरे होईल. प्रश्नाचे उत्तर. अरे, तप आणि तपस्साधना. तप हा शब्दप्रयोग कर्माला, साधनेला, उपासनेला, प्रयत्नाला, भगवत प्राप्तीला अनुसरून वापरला आहे. एखाद्या साधकाने 12 तास उभे राहून शांत एकाग्र मनाने केलेला जप ही अल्पशी तपस्साधना. या गोष्टीला जपयज्ञ असेही म्हणतात. एखाद्या साधकाने 7 दिवस एकाच आसनावर बसून एकाग्र मनाने भागवत सप्ताह केला तर या गोष्टीलाही तपस्साधना असेच म्हणतात. आपल्या देहामध्ये असणाऱ्या मनादी सर्व इंद्रियांना स्थिर करण्याकरता 12 वर्षाचा मनोनिग्रह उपासना करून भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न केला तर या गोष्टीलाही तपस्साधना असेच म्हणतात. पूजनीय, वंदनीय असणारे श्री विश्वामित्र ऋषींनी अनेक वर्ष घोर तपस्साधना करून दैवी सामर्थ्य सिद्धी संपादन करून घेतली होती. त्यांच्या या तपस्सामर्थ्यामुळे भगवान श्री गोपाल कृष्णही त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होते. तपस्साधनेच्या सामर्थ्याने कोणतेही सत्कार्य किंवा कोणतीही सिद्धी, महासिद्धी प्राप्त करून घेता येते. श्री समर्थ म्हणतात, परमार्थाकरिता आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दिशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. अरे, कोणतेही सत्कर्म जाणून केले, कोणतेही सत्कार्य आणि सत्क्रिया जाणून केली तर तपस्साधनेने ती फलद्रूप होते. ही गोष्ट सत्य आहे. तपसा किन्न सिद्धते. तपस्साधनेने आपले सामर्थ्य वाढते. स्वानुभव सिद्ध असणाऱ्या ऋषीमुनींनी हे स्तोत्र त्रिवार सांगितले आहे. एकाच सद्विद्येच्या ध्येयाने सतत ध्यास घेऊन सद्विचाराने तो तप्त होणे, अखंड जागृत राहणे, प्रदीर्घ काळ त्याच विषयाचे मनन चिंतन करणे, निजध्यास असणे, या गोष्टीला सद्विचारांची तपस्साधना असे म्हणतात. पहा, तपस्साधनेतून अतिउच्च पदाची प्राप्ती होते. तपस्साधनेने आपल्या आत्मस्वरूपाची प्रचिती येते. तपस्साधनेने नराचा नारायण होण्याचे सामर्थ्य येते आणि शेवटी कैवल्य पदाची प्राप्ती होते. पृथ्वीतलावरील मानवी जीवनामध्ये या तपस्साधनेला किती महत्त्वाचे स्थान आहे याचा अखंड विचार करावा. स्वाध्याय.
पृथ्वी तलावर पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. 84 लक्ष जीवयोनीमध्ये फक्त मानवी जीवनात सुखदुःखाचा विचार करता येतो. जीवनातील अशा विचार अविचाराचा गुंता सोडवण्यासाठी स्वाध्यायाचा अभ्यास करावा. म्हणून श्री सद्गुरू आणि सच्शिष्य यांचे विचार मंथन होणे अत्यावश्यक आहे. सच्शिष्य स्वतः आपल्या सद्गुरूंजवळ प्रार्थना करून एक प्रश्न विचारतो. प्रश्न: महाराज, मी अनेक वक्त्यांच्या मुखातून स्वाध्याय, तपस्वाध्याय हा शब्दप्रयोग वारंवार ऐकत असतो. तो स्वाध्याय हा विषय मला समजावून सांगावा. पारमार्थिक साधकाने कोणतीही गोष्ट प्रथमच स्पष्ट समजून घ्यावी असे मला वाटते. प्रश्नाचे उत्तर: अरे बाबा, तू वेळच्या वेळी शंका विचारतोस, ही गोष्ट अतिउत्तम आहे. पहा, अध्ययन आणि अध्यापक या दोन भूमिका वेगवेगळ्या आहेत. विद्यार्थी दशेत अध्ययन, ज्ञानसंपादन करणे या विषयाचा अभ्यास करायचा असतो आणि अध्यापक म्हणजे ज्यांना ज्ञानाची पक्वावस्था प्राप्त झालेली आहे ते अध्यापक म्हणून स्वतः विद्यार्थ्यांना शिकवित असतात. संस्कृत पाठशाळेत, संस्कृत विद्यालयात, संस्कृत विद्यापीठात अध्ययन आणि अध्यापक अशी पदवीच आहे. अशा प्रकारे सद्विद्येचा, हिंदू धर्माचा, वर्णाश्रमाचा, मानवी जीवांचा उत्कर्ष होतो. वर्णाश्रमाचे 4 प्रकार आहेत, 4 पुरुषार्थ आहेत. तसेच नवविधा भक्तीचे 9 प्रकार आहेत. विद्यार्थ्यांनी विद्या, सद्विद्या शिकणे आणि श्री गुरुजींनी विद्या, सद्विद्या शिकवणे हा शब्दशः साधा सोपा मार्ग सांगितला आहे. परमार्थ मार्गामध्ये ह्याच प्रक्रियेला तपस्वाध्याय, स्वाध्याय साधना, स्वाध्याय परिवार, साधन अभ्यास असेही म्हणतात. विषय: या दृश्य अदृश्य जगात असंख्य विषयांची मालिका, विषय पसारा उघड उघड दिसत असतो. अशा विषयरूप जगात आपणही वावरत असतो. पण सद्विचाराने प्रयत्न केला तर ह्या सर्व विषयांचा संग सोडता येतो. पंचभूतात्मक विश्वपसारा हा एक ईश्वरी निसर्गरम्य संघ आहे. पंचभूतात्मक आपल्या स्थूल देहाचाही संघ आहे आणि आपल्या देहात असणाऱ्या स्थूल सूक्ष्म इंद्रियांचाही संघ आहे. एकूण 82 तत्वांचा आणि असंख्य विषयांचा संघ धरूनच आपले जीवन जगायचे असते. जगातले आणि देहातले विषय संघ हे विषय विषासारखे आहेत. विष घेतल्यानंतर मनुष्य हा विषपानाने मृत्युमुखी पडतो, ही गोष्ट खरी आहे. पण जगातील सर्व प्राणी मात्र क्रमाने जन्माला येतात, जीवनभर विषयांच्या संगतीमध्ये राहतात आणि शेवटी एक दिवस मृत्यूमार्गाने निघून जातात. विषयांच्या संगतीनेही मृत्यू येतो आणि विषपानानेही मृत्यू येतो. मृत्यू कोणालाही सोडत नाही, म्हणून विषय आणि विष आपला गुणधर्म सोडित नाही. बुद्धिवादी मनुष्य मात्र आपला मूळचा गुणधर्म सोडून विषयातच रमत असतो. समाधान: मानवी जीवनात समाधान या नावाची एक अवस्था आहे. ती प्राप्त होण्यासाठी थोडा सत्वगुणी प्रयत्न करावा लागतो. परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला पंचज्ञानेंद्रिय दिली आहेत. त्यामध्ये मन आणि बुद्धी अशी महत्त्वाची 2 इंद्रिय दिली आहेत. पहा, उद्दाम असणाऱ्या घोड्यावर बसणाऱ्या घोडेस्वाराच्या हातामध्ये त्या उद्दाम असणाऱ्या घोडाचा लगाम असतो. त्यामुळे त्या घोडेस्वाराचा भारत प्रवास उत्तम होतो आणि सुखकरही ठरतो. अशाच प्रकारचा प्रवास मनुष्य जीवनातही होत असतो. नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण साचे, तरीच जन्मा येऊ न केले सार्थक जन्माचे. या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर आपण काय साधायचे आहे याचा विचार वारंवार केला पाहिजे. मानवी जीवनात मन या नावाचे इंद्रिय सद्विचार करण्याकरताच आहे. त्या विचारांचा निश्चय करणारी बुद्धी या नावाचे एक इंद्रिय आहे. अशा मनोबुद्धीने सद्विचार करून सत्संग धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवी जीवनात समाधान प्राप्त होण्यासाठी सत्संग हा अतिउत्तम सन्मार्ग आहे. सत्संगतीमध्ये सद्वस्तूचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत असता आपल्या अंतःकरणात समाधान प्राप्त होते. कोणताही प्रयत्न बुद्धीनेच करावा लागतो. बुद्धीचा प्रवास अंतरंगात सुरू झाला की ती आत्मबुद्धी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहते, शांत होते. त्याच ठिकाणी आपले आत्मसमाधान अनुभवास येत असते.
मानवी जीवनात आत्मसमाधान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी ही निश्चय करणारी आग्र्याबुद्धी स्थिर होते, त्याच ठिकाणी मनोबुद्धीला शुद्ध जाणीवेला शांती समाधान प्राप्त होते, लाभते. ईश्वर सृष्टी पहा, या विश्वाचा अवाढव्य विश्वपसारा, विश्वविस्तार म्हणजेच परमेश्वराने आपल्या सत्संकल्पाने स्वसामर्थ्याने निर्माण केलेली ही ईशसृष्टी होय. ईश्वराने पंचभूतात्मक, दृश्य अदृश्य, स्थूल सूक्ष्म अशा विषयांचा विस्तार मांडून हे विश्व उभारले आहे. या विश्वाचा विस्तार म्हणजे पंचमहाभूते, चारी खाणी, चारी वाणी, अनंत प्राणी आणि त्यांच्या 84 लक्ष जीवयोनी असे असंख्य विषयांनी हे विश्व उभारलेले आहे. त्यामध्ये निसर्गरम्य असे एक ऋतुचक्र, कालचक्र, गतिचक्र अखंड फिरत असते. अखंड असा सुखदुःखाचा प्रवास करणारी ही जीवसृष्टी म्हणजेच हा विश्वविस्तार होय. या दृश्य जगात मानवी जीव सुखाने वावरत असतो. मनुष्य हा बुद्धिप्रधान आहे, म्हणून तो ह्या विश्वाचे ज्ञान संपादन करू शकतो. पहा, मनुष्य हा ज्याप्रमाणे बुद्धिमान आहे तितकाच तो अहंकारीही आहे. याचे कारण परमेश्वराने हे एकच विश्व, एकच सृष्टी निर्माण केली आहे. पण या अतिचंचल मनाने आपणही कोणी एक आहोत या प्रतिस्पर्धी अविचाराने प्रयत्न केला. आपणही काही नवीन उपक्रम, नवीन जग निर्माण करू या नायाने मानवी मनाने अष्टसृष्टी निर्माण केल्या आहेत. त्या अष्टसृष्टीच्या कृत्रिम मोहातच मनुष्य सहज अडकला आहे. त्या मानवी मनाच्या अष्टसृष्टी कोणत्या ते पाहूया. एक कल्पनेचे पोटी बोली जेती अष्टसृष्टी, तर या सृष्टीची गोष्टी सावध ऐका. मानवी जीवनात अहंकाराने फुगलेला, अविचाराने भरकटलेला मनुष्य कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही अनुमानाचे. श्री समर्थ म्हणतात, पुण्य मार्ग सांडिला मने, पाप झाडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने नाश केला. जीवनभर अशा ह्या कल्पना स्वरूपातील अष्टसृष्टीमध्ये अडकलेला असतो. मनुष्य 60 वर्षात आकाशव्याप्त शब्दसृष्टी तयार करतो. कल्पना आणि शब्दप्रयोग हे शब्दच फोल आहेत. प्रत्यक्ष सृष्टी आपल्या अज्ञानामुळे दिसते, भासते आणि जाणवते, पण ती सत्य स्वरूप नाही. कोणतेही कल्पित चित्र काल्पनिकच असते आणि झोपेत आपल्या मनाच्या दुबळेपणामुळे मनाचा स्वैरसंचार म्हणजेच स्वप्नदृष्टी होय. स्वप्नसृष्टीला सत्याचा आधारच नाही. आकाशात काळ्याकुट्ट ढगांचे अक्राळ विक्राळ स्वरूप दिसते. तसेच मनुष्याला मुदतीचा ताप आला म्हणजे त्याला सर्व पृथ्वीच फिरते असा भास होतो. या अष्टसृष्टी म्हणजेच संस्कारहीन मनुष्याचा चंचलपणा म्हणावा लागेल. आपल्या मनामुळे अष्टसृष्टी जाणवतात आणि अष्टसृष्टी क्रमशः विराम पावतात. कल्पनासृष्टी, शब्दसृष्टी, प्रत्यक्षसृष्टी, चित्रलेपसृष्टी, स्वप्नसृष्टी, गंधर्वसृष्टी, ज्वरसृष्टी, दृष्टीबंधनसृष्टी. साधक अशा ह्या अष्टसृष्टींमध्ये अडकला तर त्याच्या जीवनाचे धिंडोळेच निघतात. ईश्वराने निर्माण केलेल्या दृश्य अदृश्य सृष्टीचा जाणून संग सोडणे हे साधकाचे कर्तव्यच आहे. म्हणूनच साधकाने अंतर्मुख होऊन आत्मचिंतन, आत्मसाधना करावी हे अतिउत्तम. धीर आणि सूर्य. पृथ्वीतलावर वावरणारा मनुष्य धाडसी असतो, पराक्रमी असतो, शौर्य गाजवणारा असतो, पण तो धीर गंभीर असेलच असं नाही. मनुष्याच्या ठिकाणी अहंकाराच्या संगतीने मोठे धाडस प्राप्त होते. अहंकाराच्या संगतीने मोठा पराक्रमही करता येईल. अहंकार आणि बुद्धिचातुर्याने मोठे शौर्य गाजवता येईल. पण मानवी जीवनात धीर गंभीरता प्राप्त होण्याकरता सत्संगतीमध्ये राहूनच ती धीर गंभीर स्थिती समजून घ्यावी लागते. मनुष्य हा साधन अभ्यास करूनच, विवेक वैराग्याचा आधार घेऊनच धीर गंभीर, शांत, समाधानी होतो. ज्याने अभ्यास करून सविकल्प, निर्विकल्प समाधी सुखाचा स्वानुभव, स्वप्रचिती घेतली आहे, तोच खरा धीर गंभीर समजावा. पूर्वीचे ऋषीमुनी, साधुसंत, महापुरुष यांना खरे धीर गंभीर धैर्यवान म्हणावे लागेल. ज्यांनी आपल्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीकरता स्वतःच्या मीचे बलिदान केले, अंतस्तत्याग करून ब्रह्मप्राप्ती करून घेतली आणि स्वतः ब्रह्मस्वरूप झाले, तेच खरे धीर गंभीर म्हणावेत. बाकीचे सर्व पुरुषार्थी, अर्धपुरुषार्थी असेच म्हणावे लागेल.
पहा, जगाच्या उत्पत्तीबरोबर सूर्यनारायणाची उत्पत्ती झाली. तो सूर्यनारायण अनंतानंत काळापासून अविश्रांत प्रकाश आणि उष्णता देण्याचे महान कार्य करीत आहे. त्या सूर्यनारायणासही अति धीर गंभीर होऊन निर्विकार समाधी सुखाचा अनुभव घेता येणार नाही. कारण परमेश्वराच्या अष्टसृष्टीमध्ये सूर्यनारायणाची गणना आहे. म्हणून सूर्यनारायणाला जिवंत आणि ज्वलंत देव असा किताब आहे. या विश्वाचा आधार म्हणून प्रत्यक्ष देव अशी त्याची गणना आहे. ईश्वर, परमेश्वर, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे देव आपल्या स्थूल डोळ्यानं चर्मचक्षुनात दिसत नाहीत, पण सूर्यनारायण आपल्या चर्मचक्षुनात दिसतो. त्याची उष्णता जाणीवेला भासते. असा हा 12 नावांनी ओळखला जाणारा सूर्यनारायण अखंड प्रकाशमान आहे आणि धीर गंभीर आहे. हा सूर्यनारायण अनंत काळापासून आहे आणि पुढेही विश्वाच्या कल्पांतापर्यंत धीर गंभीर म्हणून असणारच आहे. या पृथ्वीच्या पाठीवर वावरणारे साधुसंत, ऋषीमुनी, सिद्धपुरुष यांच्या जीवनातच धीर, गंभीर, धैर्य ह्या अवस्था पाहावयास मिळतात. जय जय रघुवीर समर्थ.